बारामती विमान अपघात प्रकरण आणि या प्रकरणी AIBचा प्राथमिक अहवाल आजच येण्याची शक्यता आहे। अहवालातून अपघाताची सत्य परिस्थिती समोर येऊ शकते असं म्हटलं जात आहे। AIBचा थातुरमातुर अहवाल येता कामा नये असं कालच रोहित पवार यांनी बजावलेलं आहे। तर दुसरीकडे रोहित पवार यांनी या सगळ्या विमान अपघाताप्रकरणी FIR नोंदवण्याच्या दृष्टीने देखील लढाई सुरू केलेली आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं AIBचा अहवाल आज समोर येणार आहे। आजचा दिवस सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण आज 28 फेब्रुवारी आहे। याच दिवशी गेल्या महिन्यात बरोबर 1 महिन्यांपूर्वी 28 जानेवारीला राज्यानं आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार गमावले होते। आज त्या घटनेला 1 महिना पूर्ण होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, बरोबर 1 महिना आज पूर्ण झालेला आहे आणि आजच्याच दिवशी AIBचा अहवाल प्राथमिक अहवाल समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। कालच रोहित पवार सुद्धा म्हणाले अहवाल थातुरमातुर आला तर मग काही खरं नाही। नक्कीच आणि अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय। खरं तर 1 महिन्याच्या आतमध्ये AIBला विमान अपघात नेमका का झालेला आहे याचा प्राथमिक अहवाल देणं हे बंधनकारक आहे आणि त्यामुळे काल खरं तर हा अहवाल येणार होता अशी माहिती होती। मात्र आज कदाचित हा दुपारपर्यंत अहवाल येऊ शकतो, ज्याच्यामध्ये प्राथमिक अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणं ही सुद्धा येऊ शकतात। मात्र ज्या पद्धतीने रोहित पवार या विमान अपघाताविषयी आक्रमक झालेले आपण पाहतोय, त्यानुसार आता हा अपघात नेमका कसा झालेला आहे, या अहवालामध्ये नेमकं काय नमूद बाबी केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यावर रोहित पवार यांची भूमिका काय राहते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण AIB हा अहवाल आज सादर करू शकते, जाहीर सुद्धा करू शकते, ज्याच्यामध्ये बारामतीमध्ये नेमका विमान अपघात हा कशामुळे झालेला आहे याची कारण यामध्ये दिली जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने पुढे याचा तपासही केला जातो। महत्त्वाचं म्हणजे CID आहे यांना सुद्धा या अहवालाचा महत्त्वपूर्ण उपयोग खरं तर तपासासाठी म्हणजे पुढच्या तपासासाठी होणार आहे। त्यामुळे आज खरं तर हा अहवाल येणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की अजित पवार यांच्या निधनाला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि 1 महिन्याच्या या काळामध्ये आपण पाहतोय की आरोप प्रत्यारोप होत झालेले आहेत। मात्र अपघाताचं कारण आहे ते कोणत्याही प्रकारे अधिकृतपणे समोर आलेलं नाहीये। त्यामुळे आज AIBचा अहवाल नेमका काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।